हॅलो गाईस, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये. आणि मी आता अशा बस स्टॉपवरती आलो आहे ना, मला तर नाही वाटत की पूर्ण महाराष्ट्रामध्ये तालुका लेवलला अशा दिव्य भव्य प्रकारचं बस स्टॉप असेल. तर तुम्हाला मी दाखवतो ते बस स्टॉप कोणते. मी आता आलो आहे बस स्टॉप बारामतीच्या बस स्टॉपला, आणि त्याच्या अगोदर तुम्हाला दुसरी अरेंजमेंट दाखवतो. तर त्या बस स्टॉपला ना इथं आहे अशी जागा बसायला, आणि इकडं पूर्ण बस वगैरे थांबलेल्या आहेत. आणि जे मी बस स्टॉप म्हणतो ते हे बघा, असं दिव्य भव्य बस स्टॉप. आणि इथून बसची एंट्री वगैरे होते, आणि काही बस या साईडला थांबलेल्या आहेत आणि काही बस त्या साईडला थांबलेल्या आहेत. ज्या की थोडा लेट इथून जाणारे त्या बस या साईडला आरामात थांबलेल्या आहेत, आणि बाकीच्या बस त्या तिकडच्या थांबलेल्या आहेत. म्हणजे एवढं क्लिनिंग तर बघू शकता तुम्ही, कसलं क्लिनिंग आहे हे बघा. आणि ना हा तिसरा ब्लॉग आहे की माझा टायमिंग ना इव्हिनिंगचाच असतो, त्याच्यामुळे थोडा सूर्याचा थोडासा इश्यू आहे. आणि तिकडे पण बसायला जागा, भरपूर ठिकाणी अशी बसायला जागा, तिकडे पण बसायला जागा आहे. आणि हे बघा, तुम्हाला मी मधून पण दाखवणार आहे बस स्टॉप, पण त्याच्या अगोदर तुम्हाला बाहेरचा लुक दाखवतो की बस स्टॉप कसं आहे. आय होप तुम्हाला क्लिअर दिसत असेल. बस येतात मागून हळूहळू. हे बघा, तिकडे पण आहे, तिकडं पेट्रोल पंप आहे. बस स्टॉपला ना भरपूर मध्ये जाण्यासाठी मार्ग कुठून जायचं ना समजतच नाही. हे बघा, तिथं आहे बस स्टॉपला पेट्रोल भरण्यासाठी वेगळी असं जागा केलेली. आणि हे आहे आउटलुक पूर्ण बस स्टॉपचं. आणि तिकडं आहे वॉशरूम. तर मी पहिलं काउंटरच्या तिकडे जातो आणि मला तिकडे इन्क्वायरी करायची ती करतो. आणि हे बघा, असे बोर्ड लावलेले त्यांनी, प्लॅटफॉर्म क्रमांक 17-18 असे दिलेले मस्त आहे की 50 करोड. मी असं ऐकलेलं आहे की 50 करोड रुपये खर्च केला त्या बस स्टॉपला, आणि ते बी तालुक्याच्या लेवलला. आता काही असं पण ऐकण्यात आलेलं आहे की लवकरच हे जे बस स्टॉप आहे ना, हे जे बारामती जे आहे ना, ते तालुक्यातून डिस्ट्रिक्टमध्ये कन्वर्ट होणार आहे. हे असं आहे. आता एक थोडंसं विचारायचं ते विचारतो, नंतर पुढे कंटिन्यू करतो. हे बघा, हे असे बोर्ड लावलेले. हे बघा, कचऱ्यासाठी ओला कचरा, पेपर आणि प्लास्टिक असं पण कचऱ्यासाठी सुविधा केलेली मस्त. हे बघा, हे बसने सीट बसायची अरेंजमेंट आहे असं पूर्ण तिकडं, आणि इकडे पण सेम तसंच आहे. आता मेन खरी गोष्ट इंटरेस्टिंग जी गोष्ट आहे ना, ती मध्ये बघण्यासारखी. हे बघा, तिकडे जेंट्ससाठी पंढरपूर गाडी. मग तुम्ही इकडे कशाला आलात बाबा? तुम्ही कुठून आलात आता? कोल्हापूरून आलात होय? एक मिनिट. हे बघा, पूर्ण वरती पण आहे जाण्यासाठी, पण मी वरती नाही जात, हेच तुम्हाला दाखवतो खालून. तर गाळा क्रमांक वगैरे काय दिले ते काय माहीत नाही कशाचं काय. हे बघा, ह्यांचं कॅबिन हे अशाच आहे, धूम्रपान निषेध. हे बघा, हे असं पूर्ण. आणि खरंच बस स्टॉप जे आहे ना, खूप भारी बनवलं बरं का. आता हे बघा, इथं पण एक कचरा डब्बा ठेवलेला आहे. हे बघा, प्लास्टिक म्हणजे दिलेलं पण आहे, जेणेकरून लोक ओला कचरा कशा टाकायचं ते समजेल त्यांना. आणि हे आहे उपहारगृह.
तिकडे पण आहे आणखी, ते पण दाखवतो तुम्हाला. हे पार्क जो हे बघा. आणि पलीकडे जाऊन दाखवतो मी, पलीकडे काय आहे पलीकडे. खरं आता ना इथं आहे बघा लेडीज जेंट्स वॉशरूम पण जे आहेत ना ते एकदम नेक्स्ट लेवलचे आहेत. क्लिनिंग वगैरे, तिथं पाण्याची सुविधा सगळं. आता हे आहे आउटलुक, बाहेरून दाखवतो. हे बाहेरून असं काहीच नाही, नॉर्मल आहे बाहेरून. मेन म्हणजे लाल विटाचं केल्यामुळे एवढं एकदम अट्रॅक्टिव्ह वाटतं माहिती आहे का. पूर्ण असं सर्कलमध्ये बस स्टॉप बांधलेलं आहे आणि मध्ये ते उपहारगृह वगैरे अशा गोष्टी आहेत. वरती अलाउड नाही कारण पत्रा वगैरे लावलेला आहे. तर हे अशा प्रकारचं आहे बस स्टॉप. खूप भारी बरं का, एकदमच. हे बघा. आणि वरती पण असे ना हे म्हणजे ते प्लेट लावलेले आहेत की एखाद्याला समजलं पाहिजे की कुठे काय आहे. बघा, बेसिन कक्ष वगैरे आणि सेमिनार हॉल. तर असं प्रत्येक हॉलला जे आहे ना असं नेम प्लेट लिहिलेली, जेणेकरून नवीन आलेल्या लोकांना समजेल की. पण आणखी वरती असं चालू झालेलं नाही, पूर्ण असं पॅक केलेलं आहे, त्याच्यामुळे वरती काय दिसणार नाही. तरी आहे असं बस स्टॉप, एकच नंबर आहे. हे बघा, अशी इथून एंट्री होती पूर्ण बसची. एक आली आता बारामतीला. बघू हां, बाहेर चालू आहे. बघा इथं अशी पूर्ण झाडं वगैरे लावले, कंपाऊंड वगैरे. आणि क्लिनिंग पण भरपूर आहे, खूप अशी क्लिनिंग केलेली. आणि सगळ्यात विशेष म्हणजे ना आपण भरपूर जण आपल्याला सांगतात की कचरा, ओला कचरा वेगळा करा, ओला कचरा, वाळला कचरा. तर ना सगळ्या प्रकारचं इथे एक डस्टबिन ठेवलेली आहे, जेणेकरून ना हे बघ, जेणेकरून समजेल की ओला कचरा कशात टाकायचा, वाळला कचरा कशात टाकायचा. म्हणजे सेपरेट तिथेच असं हे केलेलं आहे कचऱ्यासाठी. आणि हे बघा, टू व्हीलर पार्किंगची पण सुविधा एकदम भारी मस्त केलेली. हे बघा, पूर्ण टू व्हीलर पार्किंग आहे, जेणेकरून काही गोंधळ होण्याची शक्यताच नाही. आणि मेन म्हणजे आपले बस बाहेर वगैरे आहेत ना एकदम सुरक्षित राहतील. तिकडे पण गार्डन आहे, ते पण अगोदर जाऊन बघू आपण कसं आहे. हे बघा, गार्डन वगैरे केलेले. असं बस स्टॉप दिसतंय भारी. तालुका लेवलला बस स्टॉप आहे माहिती. भरपूर तुम्ही बघितलं असेल की डिस्ट्रिक्ट लेवलला सुद्धा बस स्टॉप नसते. इथे तर तालुका लेवलला एवढं भारी बस स्टॉप बनवलेलं आहे. तुम्हाला बारामतीच्या बस स्टॉपचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असता तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि लोकलचे जे असतील त्यांनी कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला ब्लॉग कसा वाटला. तर आपण भेटूया नवीन की अशाच इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.